नॉर्मलायझेशन शिवाय मेरिट लिस्ट हवी. सर्वांचे रॉ स्कोर सांगा व त्यावर मेरिट लिस्ट लावा. रॉ स्कोर वर मेरिट लिस्ट लावा असं भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट करून त्यांचं मत व्यक्त केलं होतं. तर या मतावरती मित्रांनो तुम्ही ठाम आहात का, किंवा तुमचं या मतावरती काय मत आहे मित्रांनो ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. भरपूर मित्रांनो विद्यार्थ्यांचं असं मत आहे की नॉर्मलायझेशन शिवाय मेरिट लिस्ट हवी. सर्वांचे रॉ स्कोर सांगा व त्यावर मेरिट लिस्ट लावा. रॉ स्कोर वर मेरिट लिस्ट लावा असं भरपूर विद्यार्थ्यांचं मत आहे मित्रांनो. तर या मताशी तुम्ही सहमत आहात का मित्रांनो ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे, आता आपण चर्चा करणार आहोत की मित्रांनो तुमचा तलाठी भरतीचा अंतिम आणि फायनल मेरिट लिस्ट तुमची लागण्याची पेंडिंगला आहे मित्रांनो. तर ती अंतिम लिस्ट तुम्हाला कधीपर्यंत पाहायला मिळेल याच्यावरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती मित्रांनो तुम्हाला तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहायला मिळतील. चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, तो असा आहे की काही विद्यार्थ्यांचं असं सुद्धा मत आहे की परीक्षा रद्द नाही झाली पाहिजे, कारण सर्वांनीच थोडी चिटिंग केली आहे. किती जण आहेत जे आधीपासून तयारी करतात परीक्षेची, भरतीची वाट पाहतात इतके वर्ष, त्यांचं तर नुकसानच आहे ना, असं सुद्धा काही विद्यार्थ्यांनी कमेंट करून त्यांचं मत व्यक्त केलं होतं. तर बरोबर आहे मित्रांनो, सर्वांनी चिटिंग वगैरे नाही केली आहे आणि कोणत्याही विद्यार्थ्यावरती म्हणजेच कोणत्याही प्रामाणिक विद्यार्थ्यावरती अन्याय नाही झाला पाहिजे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो आज आपण आता रिझल्ट विषयी चर्चा करणार आहोत. तर बघा मित्रांनो मी काही 2 दिवस झाले व्हिडिओ टाकतोय की आज निकाल लागेल, आज निकाल लागेल, बट मित्रांनो निकाल काय लागला नाही. तर ते जो मी सांगितलं होतं की निकाल आज लागेल, तर ती मी माहिती कशाच्या आधारावरती किंवा कोणत्या पॉईंटच्या आधारावरती बोललो होतो, तर बघा मित्रांनो की मी बोललो होतो आपले जे मंत्री आहेत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, त्यांची काही विद्यार्थ्यांनी भेट घेतली होती. त्यावेळेस ते बोलले होते, म्हणजे 15 जानेवारीला भेट घेतली होती त्यांची. तर त्यावेळेस ते बोलले होते की उद्या किंवा परवा तुम्हाला निकाल पाहायला मिळेल. तर परंतु मित्रांनो उद्या किंवा 15 म्हणजे 16 जानेवारी किंवा 17 जानेवारी दोन्ही पण तारखा गेल्या, परंतु निकाल काय लागलेला नाही मित्रांनो. या प्रोसेसमध्ये थोडी लेट होऊ शकते मित्रांनो, परंतु येत्या 2-4 दिवसामध्ये मित्रांनो तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल. म्हणजे मित्रांनो 20 जानेवारी पर्यंत मित्रांनो तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल. ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो नॉर्मलायझेशन बाबत एक प्रसिद्ध पत्रक जाहीर केले TCS कंपनीने. तर भरपूर विद्यार्थ्यांचं नॉर्मलायझेशन वरती डाऊट आहे किंवा ते कन्फ्युजन मध्ये आहेत की TCS कंपनीने एक्झॅक्टली नॉर्मलायझेशन कशा प्रकारे केलं. तर त्याविषयी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मित्रांनो mahabhumi.gov.in या वेबसाईट वरती तुम्ही जावा आणि या ठिकाणी नॉर्मलायझेशन बाबत एक प्रसिद्ध पत्रक जाहीर केलेलं आहे. हे आहे ते प्रसिद्ध पत्रक. याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी सर्व क्लिअर केलेलं आहे. त्यांनी कोणता फॉर्म्युला यूज करून नॉर्मलायझेशन केलेलं आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर तुम्ही ही माहिती नक्की वाचा, तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर होतील मित्रांनो. आणि मित्रांनो रिझल्ट तुमचा लवकरच जाहीर होईल. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. थँक्यू सो मच, धन्यवाद.